आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस नुकताच साजरा झाला। या निमित्तानं राज्यभरामध्ये आज भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई, नाशिक, साताऱ्यासह इतर शहरांमध्ये रनचं आयोजन केलेलं असून अनेक नेते, सेलिब्रिटी या रनमध्ये सहभागी होणार आहेत। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन, बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। तर भाजपकडून व्यसनमुक्त भारतासाठी युवकांना स्पर्धेत सामील होण्याचं आवाहन करण्यात आलंय। अभिनेते मिलिंद सोमण, अभिनेते आणि पद्मश्री अशोक सराफ हे देखील नमो युवा रनमध्ये धावणार आहेत। सोबतच भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील यामध्ये सहभागी होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सशक्त युवा आणि राष्ट्र निर्मितीचा संदेश देण्यासाठी या नमो रनचं आयोजन करण्यात आलंय। आमदार रोहित पवार भर आमसभेमध्ये अधिकाऱ्यांवर भडकल्याचं पाहायला मिळालंय। तक्रारकर्त्याची बाजू घेत माईकवरूनच त्यांनी अधिकाऱ्याला सुनावलंय। रोहित पवार अधिकाऱ्याला काम चुकार ठरवत अदवा बोललेले आहेत। कर्जत जामखेड मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांसोबत कामाचा आढावा आणि नियोजनासाठी आमसभा बोलावलेली होती। यावेळी गटाराच्या निकृष्ट कामाबद्दल अरेरावी करत त्यांनी जाब विचारलाय। ठेकेदाराने निकृष्ट काम करून देखील अधिकाऱ्यांना मोघम उत्तरं दिल्यामुळे ते अधिकाऱ्यावर भडकलेले आहेत। तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत रिडिझाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कोणी? हा, सुपरवायझर आहे। दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू। सकाळी या, आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आणि लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बोलू नको। रोहित पवारांनी आमसभेमध्ये अधिकाऱ्यावर भडकल्याच्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवारांनी भर सभेमध्ये अधिकाऱ्याला अशी भाषा वापरून बोलणं हे चुकीचं आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। तर अंजली दमानिया यांनी केलेल्या टीकेवरती रोहित पवारांनी उत्तर दिलंय। एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याने केलेल्या निकृष्ट कामाचा सामान्य जनतेला त्रास होत असेल तर अशा वेळी सामान्य माणसाची भावना देखील आपण समजून घेतली पाहिजे। एखादा अधिकारी जेव्हा बघतो, करतो अशी वेळकाढू भाषा वापरत असेल तर लोकप्रतिनिधींसमोर अधिकारी धडधडीत खोटं बोलत असतील तर सामान्य माणसासोबत ते कसे वागत असतील याची कल्पना करा असं रोहित पवार म्हणाले। कधी कधी भावनेच्या भरामध्ये संताप अनावर होतो, पण याची कारणं देखील आपण समजून घेतली पाहिजेत असं पवार म्हणाले। अजित पवारांनी रोहित पवारांवरती प्रतिक्रिया दिली। संविधानानं सर्वांना अधिकार दिलेला आहे, मात्र सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं वागावं याचा विचार करावा असं अजित पवार म्हणाले। संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करून घ्यावं हा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत असतात। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली। स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानीजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली। पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। यामध्ये 3 ते 4 पत्रकार हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तसंच पोलिसांकडून या घटनेचा तपासही सुरू आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली। यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली आहे। नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जात भुजबळांनी पत्रकारांच्या तब्येतीची विचारपूस केली। तसंच पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुंडांवरती कडक कारवाई करा असे आदेश देखील भुजबळांनी दिले। मी एसपींना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना, आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा। आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे। टाइमपास होता कामा नये।
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणीनंतर तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डेवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिन्ही आरोपी हे अटकेत असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसंच आरोपींच्या इतर साथीदारांचा देखील शोध सुरू आहे. नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. या संदर्भामध्ये नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोनही केलाय. नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलवरून जखमी पत्रकारांशी संवाद साधलाय. तसंच दोषींवरती ताबडतोब कारवाई करून अटक करावी असे आदेश देखील एकनाथ शिंदेंनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. तसंच पत्रकारांना अमानुष मारहाण करणं हे सर्वपणे गैर असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. नाशिकमध्ये पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निषेध व्यक्त केलाय. दोषींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे. नाशिकमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पत्रकारांची गिरीश महाजनांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नसून हल्लेखोरांना कठोर शासन करण्याच्या सूचना ह्या मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. तसंच आगामी कुंभमेळ्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी देखील कठोर पावलं उचलणार असल्याची प्रतिक्रिया ही देखील मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माझं या बाबतीत बोलणं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून कडक कारवाई, कठोर कारवाई आरोपींवर करण्याचे आदेश दिलेले आहेत. नाशिकमध्ये पार्किंगमध्ये प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना झालेल्या मारहाणीची घटना ही अत्यंत संतापजनक आहे. पत्रकारांना मारहाण करण्यापर्यंत या गुंडांची मजल कशी गेली, कोणाच्या पाठबळावरती त्यांची मस्ती सुरू आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं निषेध केलाय. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गाव गुंडांवरती कारवाई न झाल्यास राज्यभरामध्ये तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिलाय. माननीय मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे की या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, कडक कारवाई या गावगुंडावरती करण्यात यावी. जर हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हा जर दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आज शासनाला देत आहे. नाशिकमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून झालेल्या हल्ल्याचा बच्चू कडू यांनी निषेध व्यक्त केलाय. पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत असल्यामुळे बच्चू कडू आता पत्रकारांसाठी मैदानात उतरणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकार काम करतात, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं बच्चू कडू म्हणाले. यासोबत